सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर। मी नम्रता। तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटणातलं वांग। साधी आणि सोपी रेसिपी आहे, तर चला करूया सुरुवात। आणि हां, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। वाटणासाठी घेणार आहोत थोडंसं अद्रक, 4 पाकळ्या लसूण, कारण आपण लसूण आणि खोबरं सुद्धा घेणार आहोत, 4 मिरच्या आणि जिरं टाकायचं आणि हे बारीक वाटून घ्यायचं आहे। कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे। तर इथं आपण वाटलेलं वाटण घेतलेलं आहे आणि 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। त्याच्यानंतर लसूण आणि खोबऱ्याचं जे जाड वाटण मी ऑलरेडी करून ठेवलं होतं ते घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हळद आणि मीठ घेतलेलं आहे आणि हे आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे। मिरचीचं वाटण ओलं होतं त्यामुळे हे सहज मिक्स झालेलं आहे, नसेल तर तुम्ही तेल टाकू शकता। त्याच्यानंतर मी वांगी जी कापून घेतलेली आहे ती झाडून त्यातलं पाणी काढून ते भरून घेतलेलं आहे प्रॉपर। तर पॅनमध्ये घेतलेलं आहे तेल। तेलात टाकायचं आहे आपल्याला जिरं आणि मोहरी आणि कढीपत्ता आणि ते प्रॉपर तडतडून द्यायचं आहे। आणि वांगी भरल्यानंतर जो मसाला राहिलेला आहे तो मसाला आपल्याला आधी तेलामध्ये टाकून प्रॉपर भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर वांगी टाकायची आणि तीही भाजून घ्यायची आणि वांगी टाकल्यानंतर परतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे आणि वांग्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला असा ब्राऊन असा कलर आलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या ताटात आपण मसाला मिसळला होता त्यात पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि वांग तुम्हाला किती पाणी हवंय तेवढं पाणी ओतून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हे वांग शिजवून घ्यायचं आहे। इथे बघा आपली वांगी शिजलेली आहेत प्रॉपर आणि जेवढा रस्सा हवाय आम्हाला तेवढाच मी रस्सा ठेवलेला आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने रस्सा ठेवू शकता आणि ही आपली हिरव्या वाटणातली वांगी तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।